नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की मानिनी ही काव्याला आणि नंदिनीला बोलते. आता दिवाळी जवळ आली आहे, त्यामुळे दिवाळीचा फराळ करायला सुरुवात करावी लागेल आणि तुम्ही दोघींना देखील फराळामध्ये हातभार लावा, म्हणजे तुमच्या नवऱ्याचे प्रेम हे फराळामध्ये मधून नवऱ्यापर्यंत पोहोचेल. आणि जेव्हा नंदिनी आणि काव्या दोघी अस्वस्थ झालेल्या असतात, त्यानंतर आपण पाहतो राजन हा भास्करला धमकवतो की आता येत्या 2 दिवसामध्ये मी आनंद निवासाचा लिलाव करणार म्हणजे करणार. त्या दोघांचे बोलणे फोनवर जीवा देखील ऐकत असतो. जीवा हा अतिशय घाबरतो. तर तिकडे आपण पाहतो रम्या ही पार्थसाठी कॉफी घेऊन आलेली असते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी काव्या देखील येते आणि रम्या ही काव्याला बोलते, फक्त गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणजे बायको होता येत नाही. पार्थ कॉफी पिऊन घे, थंड होत आहे. आणि तेव्हा काव्या ही रागवते आणि बोलते, रम्या, पार्थने मंगळसूत्र हे माझ्या गळ्यामध्ये बांधलं आहे, म्हणून मी त्यांच्या बायकोच्या नात्याने तुला हे सर्व सांगते. तू इथून निघून जा. आणि तेव्हा पार्थ आनंदित झालेला असतो. तर रम्या मात्र रागाने काव्याकडे पाहू लागते. आता येणाऱ्या भागामध्ये काव्या आणि पार्थ यांच्यातील प्रेम कसं वाढीस लागणार, त्याचबरोबर जीवा आणि नंदिनीचा आनंद निवास वाचवू शकेल का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.